लोणचं चालते पण आता चालते. लिंबाचं आपल्या घरी टाकलेलं आहे. 3-4 पण केले आहे ना. हो ना, मग आता 8 महिना सुरू दे, 9 महिना लागू दे, मग हे नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, तुम्ही म्हणसाल की आज कुठे आली राधिका. तर आज आलेलं आहे आम्ही मंदिरामध्ये, गायत्री भवनमध्ये. नमस्कार. तर तुम्हाला इथला शूट पूर्ण दाखवते मी, कशा प्रकारे असतात काय. तर बघा, इथं महादेवाची पिंड आहे. तर आम्ही दर्शन वगैरे आत्ताच घेतलेलं आहे आणि डमरू त्रिशूल सर्व ठेवलेलं आहे. इथं नंदी आहे. तर आत्ताच पूजा वगैरे करून घेतली, धूप अगरबत्ती वगैरे सर्व आणलेलं होतं आम्ही. तर आता जायचं आहे आम्हाला गायत्रीच्या मंदिरात. तर गायत्रीच्या मंदिरात जायचं आम्हाला आता. तर तुम्हाला इथला शूट दाखवते. वातावरण पण खूप छान आहे इथं आणि असं वातावरण आहे. आभाळ पण आलेलं आहे. तर घाई गडबडीमध्ये आलेलो आहो आम्ही. आणि इथं आहे गणपतीचं मंदिर, म्हणजे गणपतीचं हे आहे. पूजा वगैरे सर्व बघा की छान दिलेलं आहे. पूजा वगैरे मांडलेले आणि इथं दिलेलं आहे गायत्री मातेचं मंदिर. आम्ही इथं आलो होतो गरबा म्हणजे गरबा वगैरे पाहायला, खेळायला तर वगैरे तुम्हाला माहीतच आहे, जमतच नव्हतं. तर बघा किती छान मूर्ती आहे गायत्री मातेची. आणि इथं आम्ही बरेच वेळा ते आजीने काय सांगत होते आजी तुम्ही आता? मला गर्भसंस्कार करतात इथे. हां, म्हणजे काय असते बरं ते? संस्कार म्हणजे देवाचे. हां, तर ती पूजा वगैरे आहे ना. हां, वेद माता आहे, सूर्याची देवता आहे ती. हो, मग पूजा वगैरे करत असतात म्हणतात असं. तर त्या पूजा वगैरे इथंच ते ना या जगासाठी ते इकडून फोटो आहे का. हो, जगासाठी तिनं वयाच्या त्याची 12 वर्षी तिनं भेट दिली. गायत्री म्हणतात होतात आता पण. हो, आपल्याला तर लय सोप आहे. त्यानं तर हिमालयात जाऊन गंगोत्रीच्या मुत्रीच्या काठी जाऊन जाण्या 6 महिन्याचं खाण्याने पायातून रक्त निघत चालत. तर आता सगळ्या सोयी येतात. तर या जे सांगत आहे सर्व लांडगे सर्प ते पूजा वगैरे असते म्हणते गर्भसंस्काराची. तर मी फर्स्ट टाईमच ऐकलेली. तर आम्ही पाहू म्हटलं करायची. तर कधी करतात काय तर त्या सांगत होत्या. तर करू म्हटलं आम्ही पण. बघा झाड वगैरे किती छान लावलेले तिथं, वेगवेगळ्या प्रकारचे फुलाचे लावलेले. आणि इथं बाजूलाच कोणतं मंदिर आहे तिथं? मुंगसाजी महाराजाचं मंदिर आहे, पण त्याला लॉक लॉक लावलेलं आहे त्याला. तर त्यामुळे तिथं काही येऊ ना आम्ही उद्या परवा येतो ना. आम्ही नेहमीच येतो ना, नेहमीच येतो आम्ही. तर असं आहे, पूजा वगैरे करायची म्हणतात ते. तर इकडं मुंगसाजी महाराजाचं मंदिर वगैरे पूर्ण दिलेलं आहे, म्हणजे आहे तिथं. खूप दिवसानंतर डीमार्टमध्ये आलेलं आहे. सामान वगैरे बघणं चालू आहे. राधिकाचं पण चालू होतं किंवा सामान नाही बरंचसं खरेदी पण करायचं होतं. चालू आहे खरेदी. हो, पण कसं आहे, थोडंसं वास्तव पाहिजे दिवाळीचं आत्ताच किराणा झालेला आहे, पण तरी थोडीशी इच्छा होती व काही ना काही घ्यायचं आहे. घ्यायला थोडंसं जरी आलं तर वाढत जातेच शेवटी. आता याचं पण काही काम नव्हतं, याचे हिशोब पण आलं नाही, पण हे पण हातामध्ये घ्यावंच लागत आहे. कॉफी का? कॉफी टाक. हां, ब्रू आहे का ते? असेल तर घे. आता इकडं हे घे, इकडे हे बघ. घे ना. संपला असेल आहे ना दिवाळीचं. ठीक ठाक. आणखी हे पण घे. आहे का घरी? आणखी इकडे ड्रायफ्रूट घ्यायचे काही, त्यासाठी मेन आहे. खरं तर तेच कारण होतं येण्यासाठी, पण बरंचसं आता वाढतच चाललं आहे इकडं. काय घ्यायचं काही नाही आहे का? बघ वर समोर बघ, हे दाढी आहे सर्व. घटाना घ्यायचा.
घ्यायला थोडंसं याचं पण जाते वाढत शेवटी. आहे का इकडं? हां ड्राय मेन ते आहे, कारण आता सध्या आवश्यकता त्याचीच आहे जास्त. बाकीचा किराणा तर आहेच. अच्छा, ते तळाचं आहे की भाजाचं आहे पहिले? हां, पॉपकॉर्नसाठी का? बरं पॉपकॉर्न. असं आहे शेवटी. पान चालू आहे इकडं चालू आहे. विचार चालू आहे का लोणच्याचा? लोणचं चालते पण आता चालते. लिंबाचं आपल्या घरी टाकलेलं आहे आणि आवळ्याचा मुरब्बा पण केलेला आहे. शेवटी आता लोणचं घेणं चाललं. ठीक आहे, जे घ्यायचं ते घे. ठीक आहे, छोटंवाला आहे काय? ठीक आहे ना, एक घे. आणखी येत नाही बघ अंजीर किती ग्रॅमचं? नाही ठीक आहे ना, साहजिक आहे ते. 250 ग्रॅमचं आहे ते. पण ते लागतेच ना, अंजीर झालं, त्यानंतर बरं त्यानं ड्रायफ्रूट लागतातच ना त्यामध्ये सर्व. तसं तर सर्व नेलेलं आहे पण मेन 2-3 आयटम राहिले होते की जसं अंजीर झालं, किवी झालं. किवी महत्त्वाचं आहे, किवी पण पानं चालू आहे. किवी कुठं भेटतं तर काय? ठीक आहे ना, काढून घे, ठेवून घेऊ नंतर. तर मेन जे आहे सामान वगैरे घ्यायचं होतं थोडंसं घेणं झालं आणि आता लगेच घरी निघायचं आहे. बराचसा उशीर झालेला आहे. हो, जायचं लवकर कारण बरंच फिरणं चालू आहे. जेव्हा बाहेर आलेलं असलं, आता हे आहे DMart, यामध्ये काही माहिती पडत नाही किती फिरलं नाही. तर कारण थोडं एक वस्तू घेणं मधला वेळ लागणारच आहे ना. तरी 1 तास झाला जवळपास. आज मध्ये 5 चालू आहे. हो, आईचा फोन येणारच आहे ना. चलायचं. चला, असं आहे शेवटी. तुम्हाला दिसणार आता घरी गेल्यावर काय घेतलं काय नाही घेतलं तर. हो, थोडंसं घ्यायला गेलं तर वाढतच जाते. सामान जे घ्यायचं होतं ते राहिलं आणि दुसरंच घेऊन आलेलं सगळं. चालते. मेन असं आहे पान. कशाची वाट पान चालू होती तेच म्हणलो. बराच उशीर झाला असं आईचं म्हणणं होतं. आल्याबरोबर तर बोलायलाच लागली, तुम्ही गेले कसं काय? हां, चला बा मंदिरात गेले दिवसा उजेडी, तर आम्ही जाऊन आलो दोघीजणी. पण आता नव्हतं जायला पाहिजे संध्याकाळी. थोडंसं होतं काम. घ्या पुढं बरं, घ्या बरं पटापट. आईला दे, तू घे. काय ते? चांगला आहे, स्मेल मस्त आहे त्याचं. आईचे म्हटलं किती फोन आले होते माहिती आहे का? 3-4 फोन केले आईनं. मग आता 8 महिना सुरू दे, 9 महिना लागू दे, मग फिर 8 महिने फिरावं नाही ना. बऱ्याच जण कमेंट केलेले आहे की राधिकाची ड्यू डेट काय आहे, डिलिव्हरी डेट. तसं मला 9 लागायचं आहे. हा समजा मागं पुढे आहे. 3-4 हप्ते 3-4 आठवडे साहजिकच आहे. चालते. असं आहे मेन म्हणजे आता सर्व त्यामुळेच आईचं मागं पुढे चालू होतं की बा जायला पाहिजे नाही, आणि या टायमात तर खरंच नाही जायला पाहिजे, ते पण एक टाळायला पाहिजे. पण शेवटी कसं आजचा दिवस असं वाटलं की एखादा ते व्हिडिओ वगैरे पण होते आणि आपलं
जाणं पण होते थोडंसं. आणि बऱ्याच दिवसापासून पाहिलं नव्हतं डीमार्ट वगैरे वाशिममधलं. पण असे जे फिरत नसतात ना हो, लवकर गेलो गड्डे दिसत नाही, काही नाही दिसत. दुपारून गेलो असतो का तर चालते, ठीक आहे म्हणा. आता कसं आहे, कामाच्या हिशोबानं मला पण पाहावं लागते, त्यामुळेच म्हटलं मागं पुढे करून होऊन जाते. ठेवून दे सर्व सामान आणि आता करा पटापट स्वयंपाक. काय करतात तर. स्वयंपाक करायचा. हो चला, असं आहे. आणखी काही तयार नाही आहे, वेळ आहे खूप सारा. चला, हा व्हिडिओ आता आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.